शेवटची गोष्ट. स्टफीची आठवण. आज घरात एक विचित्र शांतता होती. नेहमी अंगणात शेपटी हलवत धावणारी, दाराजवळ बसून वाट पाहणारी, मुलींना सावलीसारखी साथ देणारी आमची स्टफी आज नव्हती. 7 वर्ष. फक्त वेळ नव्हता तो, एक नातं होतं. खेळकर, शांत आणि मनाला दिलासा देणारे. मुलींना कधीच एकटं वाटू दिलं नाही तिने. आम्ही बाहेर असलो तरी घरात स्टफी आहे हीच आमची खात्री होती. स्टफी, एक ग्रेट सोल. तिने आम्हाला निस्वार्थ प्रेम काय असतं ते शिकवलं. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री 11:30 वाजता तिने शांतपणे निरोप घेतला. त्याआधीचा एक क्षण कधीच विसरता येणार नाही. माझी मुलगी राशीने तिला शेवटचा आईस्क्रीम खाऊ घातला. स्टफीने तो फक्त हलकासा चाखला. तो तोंडात जसाच्या तसा विरघळला, पण तिची जीभ त्यावरून फिरली नाही. ते पाहताना मन अजूनच तुटलं. आज तिच्या शेवटच्या प्रवासाची तयारी करताना हात थरथरत होते. तिचं आवडतं खेळणं, ते छोटंसं खेळणं आम्ही तिच्या बाजूला ठेवलं. जसं ती जिवंत असताना त्याला घट्ट धरून ठेवायची, तसंच आजही ती त्याच्यासोबत निघाली. मुली शांत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात सगळं बोलत होतं. स्टफी आता परत येणार नाही का? या प्रश्नाचं उत्तर शब्दात देता येत नव्हतं. अंतिम निरोप दिला. मातीच्या कुशीत तिला अलगद ठेवताना असं वाटत होतं जणू घराचा एक भागच आपण तिथे सोडून आलो. पण तिथेच थांबलो नाही. तिच्या आठवणीत त्याच जागी एक छोटं झाड लावलं. आज ते फक्त एक रूप आहे, पण उद्या ते वाढेल. जसं स्टफीचं प्रेम आमच्या मनात वाढत राहील. आता जेव्हा त्या झाडाकडे पाहू तेव्हा तिची आठवण येईल. ती धावणारी पावलं, ती शांत नजर आणि ती निशब्द साथ. स्टफी गेली नाही, ती त्या झाडात जिवंत आहे, आमच्या आठवणीत जिवंत आहे आणि कायम राहील. आमची स्टफी सदैव आमच्या सोबत.